हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. काय बघणार आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, बरं, ह्याचं बरंच काही काय आहे. आज आपण खूप शॉर्टमध्ये बघणार आहे. ओके, जास्त लांब व्हिडिओ नसणार आहे, सो सगळ्यांनी पूर्ण बघा. ओके, तर फर्स्ट लॉमध्ये आपण काय शिकतो? वेन द अमाऊंट ऑफ हीट, लक्ष नीट द्या मी काय म्हणतो आहे. वेन द अमाऊंट ऑफ हीट क्यू इज ॲडेड टू अ सिस्टीम, द सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क. म्हणजे आपण एखाद्या सिस्टीमला, सपोज हे पिस्टनच घेऊया, कारण तेच आपण आत्तापर्यंत बघत आलेलं आहे, बरोबर. सर पिस्टन घेऊया, ह्याच्यामध्ये सिस्टीम काय असते, इथला प्रेझेंट जो गॅस असतो ती आपली काय असते, सिस्टीम. ओके, जर मी ह्या गॅसला मी काय करत असलो, हीट करत असलो, काय करत असलो, हीट करत असलो, म्हणजे काय करतो आहे मी, ह्याला हे देतो, हीट एनर्जी देतो. आणि हीट एनर्जीला आपण कशानं डिनोट करतो, क्यूनं, बरोबर. हीट एनर्जीला आपण कशानं डिनोट करतो, क्यूनं डिनोट करतो, बरोबर. क्यू जर देत असलो आणि जर ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम ह्या पिस्टनवर वर्क करत नाही आहे, काय वर्क करत नाही आहे. ओके, बघा मी परत म्हणतो. वेन द अमाऊंट ऑफ हीट क्यू is added to the system and system does not do any work during this process, its internal energy increases by. ओके, मग काय होतं, जी हीट जी आपण दिलेली आहे ती कुठं तरी जाणार ना, ती कुठं जाते, इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी. आणि इंटरनल एनर्जीला आपण डेल्टा यू म्हणतो. काय म्हणतो? इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी, दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. काय, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. बरं, ह्याला आपण काय म्हणू, डेल्टा यू वन म्हणू. काय म्हणू, डेल्टा यू वन. ओके, बरं, आता अजून एक होऊ शकतं ह्याच्यामध्ये. काय होऊ शकतं बघा, सपोज ही सिस्टीम आहे, चला मी खालती नवीनच बनवतो, उगाच तुमचं कन्फ्युजन नको. ओके, ही सिस्टीम आहे आपली. काय सिस्टीम आहे, विदाऊट एनी एक्स्ट्रा एनर्जी. मी आता बर्नर लावत नाही, काय लावत नाही, बर्नर लावत नाही. ही सिस्टीम काय करते की ह्या पिस्टनवर वर्क डन करते. काय करते, वर्क डन करते. काय करते, वर्क डन करते. काय करते, वर्क डन. ओके, मग आता मला तर एनर्जी नाही आहे. सपोज मी तुम्हाला म्हटलं एक बैलगाडी वडा. काय म्हटलं, बैलगाडी असते त्याला वडा. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला बैलच दिली नाही, मी काय दिली नाही, बैलच दिली नाही. म्हणजे काय, एक्स्ट्रा एनर्जी दिलीच नाही. ओके, काय एक्स्ट्रा एनर्जी दिलीच नाही. मग तुम्हाला जर ती बैलगाडी पुढं न्यायची असणार तर तुम्हाला तुमची इंटरनल एनर्जी यूज करायला लागेल. तुमची इंटरनल एनर्जी यूज करायला लागेल, बरोबर. मग म्हणजे काय होतं की ही जी सिस्टीम आहे, जे गॅसेस आहेत, ह्याची इंटरनल एनर्जी यूज करणार. ह्याची इंटरनल एनर्जी काय असणार, डेल ऑफ यू टू म्हणू त्याला आपण. ह्याची इंटरनल एनर्जी यूज करणार टू डू दिस वर्क. काय करणार, इट विल यूज इट्स इंटरनल एनर्जी टू डू द वर्क, बरोबर. मग आता जर इंटरनल एनर्जी यूज होते म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी कमी होते. म्हणजे सपोज स्टार्टिंगला माझी 100 जूल्स इंटरनल एनर्जी असली, मी काही इंटरनल एनर्जी यूज केली तर नंतर माझी 80 जूल्स झाली. म्हणजे काय झालं, माझी काहीतरी अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी कमी झालेली आहे. मग हे काय झालं, यू इनिशियल, यू फायनल, बरोबर. मग डेल्टा यू टू कसं लिहिणार तो मी, डेल्टा यू टू इज इक्वल टू यू फायनल मायनस यू इनिशियल. मग ह्याचा आन्सर काय येणार, -20 येणार ना. काय येणार, -20. म्हणजे काय, तुमचा जो डेल्टा यू टू आहे तो काय असणार आहे, नेगेटिव्ह असणार आहे. काय असणार आहे, नेगेटिव्ह. का, द वर्क इज डन बाय द सिस्टीम, बरोबर. देअरफॉर डेल्टा यू टू इज नेगेटिव्ह. मग आपण जर मला डेल्टा यू टू इन टर्म्स ऑफ वर्क लिहायचं असेल तर मी काय लिहिणार, मायनस ऑफ डब्ल्यू. काय लिहिणार, मायनस ऑफ डब्ल्यू. ओके, तर हे थोडंसं ऑपरेशन करतो कारण पेजेस उगाचच वाया घालायचे नाही. आपल्याकडे आहे जागा तर यूज करूया. ओके,
बरं मायनस ऑफ हे काय मग झालं सेकंड इक्वेशन झालं. काय झालं सेकंड. मी इथं लिहितो पहिलं इक्वेशन काय बघा. डेल्टा U1 इज इक्वल टू क्यू डेल्टा U2 इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. तर माझी टोटल इंटरनल एनर्जी जर दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली होत असेल तर म्हणजे वर्क डन पण होतं आहे आणि आपण एक्स्ट्रा हीट सप्लाय पण करतो आहे, तेव्हा माझी टोटल इंटरनल एनर्जी काय असणार आहे डेल्टा U1 प्लस डेल्टा U2 बरोबर. म्हणजे काय ह्या दोघांचं ॲडिशन. तर त्याला आपण डेल्टा U म्हणूया. काय म्हणूया डेल्टा U. जर मी लेफ्ट हँड साईडचं ॲडिशन करतो, माझं राईट हँड साईडचं पण ॲडिशन झालं पाहिजे. दॅट इज Q मायनस डब्ल्यू. दॅट इज Q मायनस डब्ल्यू. तर हे आपलं झालं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन. काय झालं. कोणी कोणी ह्याला असं लिहितं, कोणी कोणी ह्याला इन टर्म्स ऑफ क्यू लिहितं. इन टर्म्स ऑफ क्यू काय येतं क्यू इज इक्वल टू डेल्टा U प्लस डब्ल्यू. डेल्टा U प्लस डब्ल्यू. आणि ह्याला आपण असं म्हणतो, नीट लक्ष द्या, ह्याला आपण ए म्हणूया, ह्याला आपण बी म्हणूया. 1 2 झालं आहे आपलं बरोबर. तर नीट लक्ष द्या मी काय म्हणतो आहे. ओके. द अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड. आपण काय करतो आहे बघा इथं अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करतो बरोबर. काय करतो सप्लाय करतो. आणि ही काय सायमल्टेनियस प्रोसेस आहे, म्हणजे इंटरनल एनर्जी पण वाढणार आहे आणि वर्क डन पण होणार आहे. ओके. तर मी ह्याला असं म्हणू शकतो अमाऊंट ऑफ हीट सप्लाईड इज यूज्ड बाय द सिस्टीम टू रेज इज इंटरनल एनर्जी, म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी वाढते. अँड टू डू वर्क ऑन दी सराउंडिंग. अँड टू डू वर्क ऑन दी सराउंडिंग म्हणजे आपण जी एनर्जी सिस्टीमला देतो ती कुठं यूज होते. एक तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी आणि टू डू वर्क. अँड टू डू वर्क बरोबर. अँड टू डू वर्क समजलं. तर क्वेश्चन नंबर 25 हा तुमच्या बुकमध्ये असणार आहे. मी नोट्स दिले त्याच्यात. नसेल तर कोणीतरी मेसेज करा. ओके. तर त्या मेसेजमध्ये मी तुम्हाला हे करतो. आणि इथं डेल्टा U घेतलं आहे. डेल्टा U घेतलेला दोन जागी डेल्टा U1 U2. मी U1 U2 सांगितलं कारण कन्फ्युजन नको व्हायला. ॲक्च्युली ह्या दोघांचं ॲडिशनच होतं. ओके. और जे टोटल असतं ते ह्या दोघांचं ॲडिशनच होणं. आपण दोन सेपरेट केसेस केलेले आहेत, त्याला एका कंबाईंड केसमध्ये कन्सिडर केलेलं आहे. म्हणून हे काय होतं आपण फक्त डेल्टा U कन्सिडर करतो. ओके. काय करतो डेल्टा U कन्सिडर करतो. बरं ह्याच्यामध्ये लास्ट सेंटेन्स बघा त्यांनी काय दिलं आहे. इथं इक्वेशन काय आलं बघा. सॉरी थोडंसं जम्बलिंग होतं आहे. हां आता दिसतंय सगळ्यासनी नीट. ओके. इथं इक्वेशन काय आलं बघा. Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस डब्ल्यू. ओके. दॅट इज वेन द अमाऊंट ऑफ हीट Q इज ॲडेड टू द सिस्टीम, म्हणजे आपण काय करतो ॲड करतो. इट्स इंटरनल एनर्जी इज इन्क्रीज बाय अन अमाऊंट डेल्टा U. त्याच्यात सम अमाऊंट ऑफ काय होतं की जी एनर्जी आपण Q देतो आहे त्याच्यातली काही एनर्जी डेल्टा U म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी जाते. अँड द रिमेनिंग इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ वर्क डन. आणि बाकी जी एनर्जी असते ती काय होते वर्क डन करण्यासाठी जाते ऑन दी सराउंडिंग. ओके. तर आपण जरा बघूया. सपोज मी 100 जूल्स ही एनर्जी इथं देतो आहे. ओके. त्याच्यातली इंटरनल एनर्जी माझी 60 जूल्स यूज झाली. काय झाली 60 जूल्स यूज झाली. तर वर्क डनसाठी माझी 40 जूल्स उपयोगाला येईल. ओके. म्हणजे 60 + 40 100 बरोबर. म्हणजे आपण जो लॉ म्हणतो एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड, म्हणजे काय असतं की जेवढी तुम्ही एनर्जी देता ती कुठंतरी यूज होत असते. तर त्याच्यातली 60 जी आहे 60 जूल्स ती इंटरनल एनर्जीसाठी गेली आणि 40 जूल्स टू डू द वर्क ऑन दी पिस्टन. टू डू द वर्क ऑन दी पिस्टन. समजलं. तर हाच लॉ आपल्याला असं काही नवीन नाही सांगितलं ह्या लॉना. ओके. आपला जो लॉ होता एनर्जी नेवर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड त्या लॉनं पण आपण करू शकलो असतो बरोबर. बस जस्ट एक आपल्याला थिंकिंग वेगळी दिलेली आहे त्यांनी. ओके. और वेगळ्या प्रकारे कन्सेप्ट मांडलेले आहेत. ओके. तेवढंच ह्या लॉमध्ये केलेलं आहे, बाकी काही केलेलं नाही. सो तुम्ही हे नीट बघा तो क्वेश्चन. आणि बाकीच्या ह्याच्या ज्या डिटेल्स आहेत आपण कसं कसं इंटरनल एनर्जी काढतो आपल्याला एक्झाम्समध्ये कशा प्रकारे विचारतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. सो वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे अँड फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी विल सी द हायर क्लास. ओके. बाय.